बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सकाळी शरद पवार यांनी फुलेवाड्यामध्ये जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली आहे। निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बाबा आढाव हे उपोषण करतायत। शरद पवारांनी त्यांच्यासोबत विस्तृत अशी चर्चा केली आहे। बाबा आढाव यांनी यानंतर एबीपी माझा सोबत सुद्धा संवाद साधलाय। आज उपोषण संपेल पण आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। देशामध्ये वाईट चित्र आहे असं सांगत असताना पंतप्रधान मोदी परदेशामधून अदानींना पाठिंबा दर्शवतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। लोकशाहीच्या वस्त्रहरणाविरोधात ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव हे 3 दिवसांपासून आंदोलन करतात। आज त्यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि शरद पवारांनी देखील त्यांची भेट घेतली आहे। बाबा, शरद पवारांनी काही वेळापूर्वी तुमची भेट घेतली आहे, काय नेमकं तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं? ते जाहीरपणे झालं आहे, त्यामुळे काही त्यांच्यापुढे ते भेटायला आलेले आहेत आणि त्यांना ते असं म्हणाले की या उपोषणामुळे जरा वेगळी चालना मिळाली आहे। दिल्लीमध्ये विरोधी पक्ष वगैरे माझ्यामुळे पण जमणार आहेत आणि ते याच्याबद्दल जे काही सगळं झालं आहे या सगळ्या काळात याच्याबद्दल तो याच्याबद्दल भूमिका ठरवणार आहेत असं त्यांनी सांगितलं। आम्ही जर सांगितलं आहे की विरोधी पक्ष जर गारठले तर काही होणार नाही, मग जनतेला रस्त्यावर आणावं लागेल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आज अनेक ठिकाणी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होणार आहे। राज्यात काय आहे, शरद पवारांनी स्वतः सांगितलं ना, दिल्लीमध्ये ह्या उपोषणाचे कळल्यानंतर खालचा झाली एकदम विरोधी पक्ष जमता येतात तिथे सगळे, तेव्हा महाराष्ट्रात तर लोक रस्त्यावर आलेले आहेत। आता देशामध्ये कळलं, देशामध्ये निवडणूक महाराष्ट्रात झाली त्यामुळे महाराष्ट्रात राहिलं, परंतु आता या प्रश्नाची व्यापकता लक्षात घेऊन देशपातळीवरच भूमिका घ्यायला सुरुवात झालेली। तुमचं असं म्हणणं आहे की सरकारने जे काही ठरवलेले मुद्दे होते किंवा संसदेचे जे काही घटनात्मक जे मुद्दे होते त्याला सोडून निवडणूक केली आणि पैशांचा वापर करण्यात आला होता? नाही, घटनेत कुठं मान्यता आहे पैसे वाटायला? याना निवडणुकीमध्ये वाटलेले प्रकार केलेले आहेत, म्हणजे यांच्यापेक्षा पदाधिकारी जिथे पैसे जमा तर लगेच गृहमंत्री आमचे महाराष्ट्राचे सफाई देतात की त्यांच्या हातात कुठे पैसे आहेत। कमाल आहे। आता जिथे पैसे सापडलेत तिथे यांचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्या हातात नाही म्हणतात, म्हणजे हा खेळ चालला आहे दबाडीचा, अत्यंत निंद्य आहे असं माझं म्हणणं आहे। आणि अदानी प्रकरणाचा उल्लेख केला त्यांनी, याचा उल्लेख केला नाही, शरद पवारांनी उल्लेख नाही केला। आता तो त्यांचा प्रश्न, मी मंडळाचं केलेला आहे। परत आज तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा, पुढची भूमिका काय असणार उद्यापासून? मी सांगितलं, आता मी जाहीर केलं, आम्ही गप्प बसणार नाही। आता लोकांनी हा जो पाठिंबा दिला, आम्ही जागोजाग संघटन करू ना, आणि याच्या वेळ आहे त्याचा सामुदायिक सत्याग्रहाचा सुद्धा विचार करावा लागेल। गांधींनी इंग्रजांना सांगितलं चले जाओ, आता जनतेला रस्त्यावरून सांगावं लागेल की ह्यानं घालवलं पाहिजे। राज्यावरचे जे मोदी आहेत ते जे परवा करत नाहीत, वर्तमानपत्रांना भेटत नाहीत, पार्लमेंटमध्ये हजर राहत नाहीत, परदेशातून परस्पर जाहीर करतात अदानी पाठिंबा, हे अत्यंत निंद्य आहे। तेव्हा आणि त्यासाठी आम्ही गप्प असतो, माझ्यावरची जे काही शक्ती आहे थोडीफार आम्ही पण गोळा करू, पण आम्ही स्वस्त नाही बसणार। काही झालं तरी आम्ही शांत बसणार नाही, आम्हाला लोकांचा सपोर्ट मिळतोय, त्यांचा पाठिंबा मिळतोय आणि सरकारच्या विरोधात किंवा मोदींच्या विरोधात आम्ही लढायला तयार असणार आहोत असं मत बाबा आढाव यांनी 95व्या वर्षी व्यक्त केलंय आणि 95व्या वर्षी ते हे आत्मक्लेश उपोषण करतायत। आज त्यांच्या या उपोषणाचा शेवटचा दिवस आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।